विद्यार्थी मित्रांनो, आताच एम-एस-बी-टीचा रिझल्ट लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन आहे की फर्स्ट इयरमध्ये किती सब्जेक्ट निघाले तर सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. नंतर सेकंड इयरमध्ये किती सब्जेक्ट पास झालो तर थर्ड इयरला ॲडमिशन मिळेल. तर अशा प्रकारे जे कन्फ्युजन आहे ते आज आपण दूर करणार आहोत. तर एम-एस-बी-टीचं जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यामध्ये एटीकेटी डिसाइडिंग स्टेटस आपल्याला इथं बघायला मिळेल. यामध्ये टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट कोर्सेस दिलेले आहेत. नंतर मिनिमम नंबर ऑफ सब्जेक्ट और कोर्सेस रिक्वायर्ड टू बी पास दिलेला आहे आणि मॅक्झिमम नंबर ऑफ फेल्युअर सब्जेक्ट कोर्सेस अलाउड फॉर अवेलिंग बेनिफिट ऑफ एटीकेटी दिलेला आहे. तर यामध्ये टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट और कोर्सेस म्हणजेच की समजा फर्स्ट इयरला आपल्याला किती सब्जेक्ट होते तर ते सब्जेक्ट आपल्याला इथं बघायचे आहे. तर आपल्याला जे सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट कसे काउंट करणार, जसं की एक सब्जेक्ट आहे सपोज अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे. तर अप्लाइड मॅथमॅटिक्सला जर प्रॅक्टिकल नसेल, फक्त अप्लाइड मॅथमॅटिक्स हा थेरी सब्जेक्ट असेल तर त्याला वन सब्जेक्ट असं कन्सिडर आपण करणार. जर एखादा प्रॅक्टिकल सब्जेक्ट असेल, सायन्स सब्जेक्ट आहे सपोज, तर बेसिक सायन्स जर प्रॅक्टिकल आहे आणि थेरी पण आहे तर अशा वेळेस प्रॅक्टिकल प्लस थेरीवाला सब्जेक्टसुद्धा आपल्याला सिंगल सब्जेक्ट काउंट करायचा आहे. आणि एखादा सब्जेक्ट ओन्ली प्रॅक्टिकल असेल तर ओन्ली प्रॅक्टिकल सब्जेक्टसुद्धा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओन्ली प्रॅक्टिकल म्हणजेच की ज्याला थेरी नाही आहे, फक्त ज्याचं प्रॅक्टिकल आहे असा सब्जेक्ट आपल्याला तिथं कन्सिडर करायचा आहे. तर यामध्ये बघा अशा प्रकारे जेव्हा आपण काउंट करू तर त्यामध्ये आपले जे सब्जेक्ट आहेत, सपोज आपले जे सब्जेक्ट आहेत फर्स्ट इयरचे सपोज 8 सब्जेक्ट जर झाले तर 8 सब्जेक्टला पैकी आपल्याला 6 सब्जेक्ट जे आहे हे आपल्याला पास करणं आवश्यक आहे. मिनिमम नंबर ऑफ सब्जेक्ट कोर्स रिक्वायर्ड टू बी पास, एवढे आपल्याला पास करावं लागतील 8 पैकी. आणि एटीकेटी जे आहे ते आपल्याला 2 सब्जेक्टची इथं कन्सिडर होईल. म्हणजे 2 सब्जेक्ट जर आपले बॅक राहिले तर आपण सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतो. तर हे टोटली डिपेंड आहे आपल्या टोटल सब्जेक्टवरती. आपले सब्जेक्ट किती आहेत ते आपण अगोदर काउंट करून घेऊ. त्यामध्ये थेरी सब्जेक्ट, ओन्ली थेरी सब्जेक्ट, ओन्ली प्रॅक्टिकल सब्जेक्ट किंवा थेरी प्रॅक्टिकल कंबाईन सिंगल सब्जेक्ट असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे अशी जर आपले समजा सपोज 12 सब्जेक्ट झाले तर 12 सब्जेक्टपैकी आपल्याला 8 सब्जेक्ट जे आहे ते पास करणं आवश्यक आहे आणि 4 बॅकलॉग जे आहे ते आपल्या इथं कन्सिडर होतील नेक्स्ट इयरला ॲडमिशन करण्यासाठी. सपोज 15 सब्जेक्ट जर आपले असतील तर त्यापैकी आपल्याला 10 सब्जेक्ट हे आपल्याला पास करावे लागतील आणि 5 सब्जेक्ट जे आहेत ते आपले बॅकलॉग असले तर तरी आपण नेक्स्ट इयरला ॲडमिशन घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण जो एटीकेटीचा जो फॉर्मॅट आहे तो इथं समजून घेतला. थँक्यू.